नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आमच्या बिल्डिंग मध्ये गावाकडची भाजीवाली मावशी आहे, ती आठवड्यातनं एकदा तरी भाजी घेऊन येते। घरात कितीही भाज्या असल्या तरी ती एकदा आली की तिच्याकडून थोड्या तरी भाज्या मी घेतेच घेते। तिच्याकडून भाजी घ्यायचं कारण म्हणजे बिचारी एवढी सकाळी लवकर उठून शेतातून भाज्या आणते आणि आमच्या दारापर्यंत भाज्या घेऊन येते। त्यात सकाळी शेतातून काढलेल्या भाज्या अगदी ताज्या असतात आणि चवीलाही एकदम टेस्टी असतात। तर माझी सकाळची कामं आवरेपर्यंत कृपाने मला इथे सगळी भाजी वगैरे निवडून दिली आणि त्याच्यानंतर मी इथे जेवण करायला घेतलं। तर स्वयंपाकामध्ये मस्त अशी मुळ्याची भाजी आणि मटरची भाजी केली होती। तर सकाळची थोडीफार नाश्त्याची भांडी होती ती मी घासून ठेवली होती आणि बाकीची सगळी भांडी दुपारी कृपाने घासून दिली। तर दुपारी एडिटिंग केल्यानंतर संध्याकाळनंतर मी रिलायन्स फ्रेशला गेले आणि तिथून मी थोडाफार सामान घेऊन आले। या आमच्या छोटूला घरी काय आणलं की लगेच तिला काय ना काहीतरी करून द्यावं लागतं। दिवसभर घरामध्ये पसारा करायचा आणि आईच्या कामामध्ये लुडबुड करून आईला त्रास द्यायचं इतकं तिचं काम असतं। आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतके सारे ड्रेस चेंज करते की वॉशिंग मशीन अर्धी हिच्याच कपड्यांनी भरते। तर चला, एक आमचा लाडोबा आणि दुसरी म्हणजे गोडोबा, अशा दोन्हीमुळे आमच्या घराला आज खरपण आहे। कधी कधी एकमेकीचे केस धरत असतात तर कधी कधी एकमेकीचे असे पाय चेपत बसलेले असतात। तर चला, परमेश्वराने आयुष्यात खूप काही दिलं आणि त्याच्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे माझ्या दोन्ही या मुली आहेत।